नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील आनंदी या मालिकेत खूपच मस्त असा सीन आपल्याला पाहायला भेटलाय. आज 23 एप्रिलचा खूपच छान जबरदस्त सीन आपल्याला इथे पाहायला भेटतो. तो जाणून घेऊया कोणता आहे तो. काय झालंय आता आनंदी आणि त्यांच्या आबांची तब्येत आता अचानक बिघडली आहे. त्यासाठी आता त्यांना ऑपरेशन करायला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. परंतु या मुलींकडे पैसे नसल्या कारणाने आता आबांच्या ऑपरेशनमध्ये अडथळा येत आहे आणि ते सगळेजण पैशाचा खूप बंदोबस्त करायचा प्रयत्न करतायत, पण तरीसुद्धा होत नाही आहे. आणि ते लोक आता तिकडे पण गेले होते कंपनीमध्ये, पण कंपनीमध्ये इन्शुरन्सचे पैसे भरले होते, पण कुणाच्याच इन्शुरन्सचं काम झालेलं नाही आहे. त्यामुळे आता त्यांना तिकडूनही पैसे भेटत नाहीत. म्हणून आता त्या पोरी घरी येतात आणि घरी कुठं कुठं आहेत का पैसे ते चेक करतात. तर आता इकडे त्यांची जी मोठी बहीण आहे आरती, ती म्हणते माझ्या जुन्या साड्या विकून मी काही पैसे जमवले होते, ते आहेत, ते थोडेफार आहेत, मी बघते अजून कुठं काय भेटतंय का. आणि ती सुद्धा बिचारी शोधाशोध करतच असते. पण बिचारी बारकी खूपच टेन्शनमध्ये असते. तिला खूपच रडायला येत असतं. आणि आनंदी म्हणते माझ्या स्कॉलरशिपचे पैसे आहेत ते मी बघते. मग ती कपाटात चेक करते आणि स्कॉलरशिपचे पैसे ती बघत असते. म्हणते आबा बोलायचे की तुझ्या स्कॉलरशिपचे आहेत, पोरीच्या मेहनतीचे आहेत, म्हणून त्यांनी कधीच त्या पैशांना हात लावला नाही. पण आबांपुढं आम्हाला काही नको असं बोलून आता ती स्कॉलरशिपचे पैसे इकडे ताईला आणून देते. तिची ताईसुद्धा लगबगीने ते पैसे घेते. दुसऱ्या बाजूला आता आनंदी म्हणते मी गाईड म्हणून काम केलं होतं, तेही पैसे असतील, ते पण आहेत. मग लगेचच आता आनंदी लगबगीने ते सुद्धा पैसे जमा करते. नंतर आता बारकीला अजूनच वाईट वाटत असतं. तिला असं वाटत असतं की ह्या दोघीजणी मदत करतायत, माझ्याकडनं पण काहीतरी मदत ही मिळालीच पाहिजे. म्हणून आता ती विचार करते की नाही, मीही देणार. लगेचच ती तातडीने आता आतमध्ये जाते आणि तिचा साठवलेला गल्ला घेऊन ती तिथे येते. आणि इकडे आनंदीने सुद्धा पैसे दिलेले असतात आणि तिच्या मोठ्या बहिणीने सुद्धा इकडून तिकडून करून थोडेफार पैशांची जमवाजमव केलेली असते. त्या दोघी बोलतच असतात, त्या लगबगीतच असतात. तेवढ्यातच आता बारकी अर्चू जी आहे ती गल्ला खाली आपटते आणि फोडून टाकते. आणि मग आवाज ऐकून त्या दोघीही बोलतात, अगं अर्चू काय करतेस तू? तर मग ती म्हणते की नाही ताई, तुम्ही दोघीही जणी इतकं सगळं काही करताय, आबा बरे व्हावेत म्हणून तुम्ही इतकी धावपळ करताय. मला पण माझ्याकडून आबांसाठी काही मदत करायची आहेत, मला माझे आबा इथे वापस पाहिजेत. असं आता ती बारकी रडायला लागते. आणि मग तिचं ते रडणं बघून त्या दोघीही खूपच इमोशनल होतात. त्यांनाही खूपच वाईट वाटतं की आपली बारकी बहीण इतकं रडत आहे. व नंतर आता जी आरती आहे ती आरचूला जवळ घेते आणि खूपच रडते. तिला म्हणते आपले आबा होतील बरे, तू नको काळजी करू, आपण जीवाचं पाणी करू, एक रान करू, पण आपल्या आबांना आपण इथे परत घेऊन यायचंच. आणि मग बारकी म्हणते मला माझे आबा मला काहीही करून इथे वापस हवेत, त्यांना सांगा तुमच्या आरचू तुमची वाट बघते. असं आता ताईंना बोलल्यानंतर त्या दोघीही मोठ्या बहिणी खूपच इमोशनल होतात. खूपच इमोशनल भाग आहे हा, तुम्ही नक्की पहा, तुम्हालासुद्धा रडू येईल, इतका भाग मस्त आहे. मी बघा कधीच अशा चॅनलमध्ये आपल्या सिरियलमध्ये काय दाखवलं, आजच्या भागात काय दाखवलं, हे कधीच असं पूर्ण डिटेल व्हिडिओ कधीच केलेली नाही. प्रोमो केला आहे, प्रोमोंचे रिव्ह्यू दिलेत, पण कधीच मी पूर्ण व्हिडिओ काय आहे, काय दाखवलं, काय नाही, ते कधीच असं दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. पण हा सीन मला खूपच आवडला आणि खूपच भावला, त्यासाठी मी तुम्हाला इथे त्याचा रिव्ह्यू दिला आहे. तर तुम्ही खरंच आज हा भाग पहा टी व्हीवर, खरंच तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. या तिघींचं जे काही चाललेले असते लगबग, आबांची तब्येत तिकडे अर्ध्या तासात पैशांचा बंदोबस्त करायला सांगितलेला असतो आणि तो बंदोबस्त करता येत नाही. त्यासाठी त्या पोरी कुठनं ना कुठनं तरी पैसे जमा होत आहेत का हे बघण्यासाठी त्यांची जी लगबग चालू असते ना,
ही खरंच अप्रतिम आहे आणि खूपच मनाला भिडणारी आहे. पण आता हे सगळं काही केल्यानंतर पुढील भाग तर काही वेगळाच दाखवला आहे बरं का. हे तसं नको व्हायला हवं होतं, पण आता तेच होणार आहे. पुढील भाग मी आधीच टाकला आहे माझ्या चॅनलवर, तुम्ही पाहू शकता. पण तरीसुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे की काय. आता बघा, आनंदी आणि तिच्या बहिणींनी इतकी सारी पैशाची जमवाजमव केली आहे, तरीसुद्धा आता आनंदी शलाकाच्या बोलण्यामध्ये पूर्णपणे फसलेली आहे बरं का. आता शलाकाने तिला असं गुंडाळलंय ना, भरपूर प्रमाणात शलाकाने इथे आनंदीला गुंडाळून घेतलंय. आणि मग आता गुंडाळण्याच्या नादात आनंदीला पण पैसे कमी पडत होते, म्हणून आनंदीला असं वाटतं की ठीक आहे, मी आता ह्यांचं ऐकते आणि पैसे घेते. कारण शलाका तसंच बोलते ना की तुझ्या आबांपुढे तुला काही दिसत नाही का, तुझा स्वाभिमान तुला महत्त्वाचा आहे का. असं आता जेव्हा शलाका म्हणते तेव्हा कुठेतरी स्वानंदीला तिची जी काही लगबग आहे ती आठवते की खरंच आम्ही बहिणींनी कसे कसे पैसे जमवलेत ते आमचं आम्हाला माहिती, आणि तरीसुद्धा पैसे जमत नाही आहेत. आणि माझ्या आबांची तब्येत माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, हा ती विचार करते आणि बिचारी इथेच फसली जाते. आणि शलाका जी आहे ना, ते इन्शुरन्सचा प्रॉब्लेम झाला आहे आजच्या भागात, त्यामुळे ती काय करणार आहे, आता इकडे सगळं काही डिटेल आता आनंदीला विचारून घेते. काय झालं, कसं झालं, तू गेली होतीस मग तिथे काय झालं, असं आता शलाकाने सगळं सगळं काही आता आनंदीला विचारलं आहे बरं का. हे सगळं मी आता बोलते ते पुढील भागामध्ये असं दाखवलं आहे की शलाकाने सगळं काही आनंदीला विचारलं, तिला इतकं घोळात घेतलं आणि तिची सगळी काही रेकॉर्डिंग केली. ती जे काही बोलली ते सगळं तिने रेकॉर्ड करून टाकलं आहे बरं का. आणि ही खबर आता तिकडे आपल्या मालक साहेबांना समजलेली असते. मालक साहेबांना समजल्यानंतर आता तर मोठा स्फोटच होणार असतो. कारण आता त्यांच्या कंपनीतली आतली बातमी आता ह्या शलाकाने कसं काढून घ्यायचं ते तिने करून टाकलेलं असतं. आणि आता इथे आनंदी खूप मोठ्या संकटात फसली आहे. आनंदी बिचारीला काहीच माहिती नव्हतं की ह्या व्हिडिओ काढतायत किंवा काय करतायत. त्यांनी सगळ्यांचं आनंदीकडून सगळं काही बाहेर काढलं आहे. तर आजच्या पुढील भागामध्ये आपल्याला हेच पाहायला भेटलं आहे. तर मंडळी, तुम्हालासुद्धा माझा हा व्हिडिओ कसा वाटला, आणि जर का तुम्ही माझे प्रोमोचे रिव्ह्यू पाहिले नसतील तर तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता. खूप मस्त मस्त असे प्रोमोचे रिव्ह्यू तुम्हाला ऐकायला भेटतील आणि बघायला भेटतील. मी असेच प्रोमोचे रिव्ह्यू करत असते. संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण एपिसोड कधीच सांगत नाही. तर तुम्हाला पण हा बेस्ट सीन कसा वाटला, या बहिणींचं हे नातं आवडतं का, ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हालासुद्धा आनंदी ही मालिका कशी वाटते हेही कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच मालिकेंच्या अपडेट्ससाठी मराठी मनोरंजन विश्व या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.